नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 12 ऑगस्ट नंतर खूप महत्त्वाच्या आणि खूप मोठ्या अशा 7 आनंदाच्या बातम्या तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही जे काही थंबनेलवर बघितलं आहे की तुम्हाला खरंच जीवनामध्ये कधी झाला नसाल एवढा आनंद होणार आहे. त्या 7 खुशखबऱ्या काय असणार आहे, कशाच्या संदर्भात असणार आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्हाला मी सांगते, जी 7वी खुशखबर आहे ना, ती खूप महत्त्वाची, तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ असेच कंटिन्यू बघत राहा. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिली खुशखबर ती आहे करिअर आणि आर्थिक प्रगतीची मोठी संधी. 12 ऑगस्ट नंतर वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींसाठी करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. कर्माचा कारक मानला जाणारा शनी आणि विस्ताराचा कारक मानला जाणारा गुरु हे अनुकूल परिणाम देत असल्यास अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा विश्वास मिळू शकतो. नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे व्यवहार किंवा उत्पन्नात वाढ होण्याचे योग तयार होऊ शकतात. आर्थिक नियोजन अधिक मजबूत होईल आणि भविष्यासाठी बचत करण्याची प्रेरणा मिळू शकते. यानंतर आहे दुसरी मोठी खुशखबर, धनप्राप्ती आणि अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता. धनाचा कारक गुरु आणि व्यापाराचा कारक बुध अनुकूल असल्यास आर्थिक स्थिती सुधारणा जाणू शकते. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळणे, नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणे किंवा गुंतवणुकीतून अपेक्षापेक्षा चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही जणांना बोनस, कमिशन, प्रोत्साहनपर रक्कम किंवा इतर आर्थिक लाभ मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवून भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार करण्याची ही योग्य वेळ ठरू शकते. यानंतर आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे तिसरी मोठी खुशखबर, प्रेम संबंध आणि कौटुंबिक जीवनात आनंद. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, प्रेमाचा कारक शुक्र आणि मनाचा कारक चंद्र शुभ प्रभाव देत असल्यास नातेसंबंधामध्ये गोडवा वाढू शकतो. गैरसमज दूर होऊन संवाद सुधारण्याची शक्यता देखील आहे. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदाराबद्दल चर्चा होऊ शकते, तर विवाहित व्यक्तींच्या संसारात अधिक समजूतदारपणा आणि सहकार्य वाढू शकते. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी, शुभ कार्य किंवा एकत्र येण्याचा प्रसंग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या 12 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात खूप छान छान अशा गोष्टी घडणार आहे. यानंतर जाणून घेऊया आनंदाची बातमी चौथी, घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित शुभ संकेत. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 4थ्या भावावर शुभ ग्रहांचा प्रभाव असल्यास घराशी संबंधित योजना पुढे सरकू शकतात. नवीन घर घेण्याचा विचार, घराचे नूतनीकरण, वाहन खरेदी किंवा मालमत्तेबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कागदपत्रे किंवा व्यवहार पूर्ण होऊ शकतात. घरातील वातावरण हे अधिक शांत, आनंदी आणि समाधानकारक होण्याचे संकेत देखील या काळातच तुम्हाला मिळणार आहे. यानंतर जाणून घेऊया खुशखबर 5वी, आरोग्य, आत्मविश्वास आणि मानसिक धैर्य. सूर्य, चंद्र आणि मंगळ यांचा अनुकूल प्रभाव असल्यास ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढू शकते. मानसिक तणाव कमी होऊन कामामध्ये लक्ष केंद्रित करणं तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. नियमित दिनचर्या, नियमित आहार, योग्य आहार आणि व्यायाम यामुळे तुमचं आरोग्य सुधारण्यास तुम्हाला मदत होणार आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेला थकवा कमी होऊन नवीन उत्साहाने काम करण्याची प्रेरणा तुम्हाला पुन्हा या काळात मिळणार आहे.
चला यानंतर जाणून घेऊया खुशखबर 6वी, शिक्षण, परीक्षा आणि परदेशाशी संबंधित संधी. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, बुध आणि गुरु यांचा सकारात्मक प्रभाव असल्यास विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे किंवा नवीन कौशल्य शिकणाऱ्या व्यक्तींना चांगले परिणाम मिळू शकतात. परदेशात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. मुलाखती, प्रवेश प्रक्रिया किंवा महत्त्वाच्या परीक्षांमध्ये अपेक्षापेक्षा चांगले यश मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. यानंतर जाणून घेऊया सगळ्यात शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी 7वी, भाग्योदय, आध्यात्मिक प्रगती आणि नवीन सुरुवात. वृश्चिक राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, भाग्याचा कारक गुरु आणि कर्माचा कारक शनी यांच्या अनुकूलतेमुळे आयुष्यातील काही महत्त्वाचे अडथळे कमी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागू शकतात. आध्यात्मिक साधना, प्रार्थना, ध्यान किंवा सत्कर्माकडे ओढ वाढू शकते. योग्य वेळी योग्य व्यक्तींची साथ मिळाल्यामुळे नवीन संधीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहे. जीवनात सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची प्रेरणा तुम्हाला या काळात मिळणार आहे. 12 ऑगस्ट नंतरचा काळ वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींसाठी सकारात्मक घडामोडी घेऊन येणार आहे. गुरु, शनी, बुध, शुक्र आणि चंद्र यांच्या अनुकूल प्रभावामुळे मात्र प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका, ग्रहदशा आणि गोचर वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे सगळेच संकेत तुम्हाला तंतोतंत लागू होतील असे नाहीये, पण वृश्चिक राशीच्या प्रत्येक व्यक्तीला या 7 संकेतांपैकी एक संकेत लागू होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐकला असेल तर तुम्हाला 12 ऑगस्ट नंतर या व्हिडिओच्या संदर्भात एखादा संकेत तुमच्या आयुष्यात कशा प्रकारे लागू पडतोय हे नक्कीच तुम्हाला कळून येईल. चला मग आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.